रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे वेस्ट। आज मी खूप चांगला परत सुंदर असा अनयूज अनटच असणारा कॉम्पॅक्ट 2 BHK फ्लॅट दाखवतोय, ज्याचा कार्पेट आपण जर विचार केला तर साधारणतः 550 कार्पेटचा 2 BHK फ्लॅट असणार आहे। आणि ज्या लोकांना खूप हवेची गरज आहे आणि ज्यांना असं वाटतं की मला लांब असलं तरी चालेल पण माझं बजेट मला ॲडजस्ट करायचं आणि 2 BHKच मोठा परिवार आहे, त्यामुळे मला ते ॲडजस्टमेंट हवं आहे। खरं तर आजच्या दृष्टीने बघितलं थोडं लांब असणार आहे, पण व्ह्यू वाईज जर विचार केला तर तुम्ही बघू शकता तुमच्या हॉलच्या समोर असणारा व्ह्यू जर तुम्ही बघितला तर अप्रतिम असा सुंदर व्ह्यू तुम्हाला मात्र तुमच्या हॉलमधनं 100% मिळेल, ज्याचा मेंटेनन्स हा 3000 रुपये असणार आहे। संध्याकाळची हवा ज्या लोकांना घ्यायचं, ज्यांना निसर्गरम्य वातावरणात राहायचं आहे, त्यांच्यासाठी मला असं वाटतं हा फ्लॅट खूप सुंदर असू शकतो। ठाणा स्टेशनपासून भाईंदरपाडा लोकेशनला विहंग वेरामाउंट नावाचं कॉम्प्लेक्स असणार आहे, त्याच कॉम्प्लेक्सला हा 2 BHK फ्लॅट असणार आहे। पण जे आत्ता सध्या 1 BHK राहतात, मुलांची संख्या वाढलेली आहे आणि मुलांना सेपरेट रूम पाहिजे आणि आम्हाला एक सेपरेट रूम पाहिजे, त्यांच्यासाठी मला असं वाटतं हा खूप चांगला ऑप्शन नक्कीच असू शकतो। लांब म्हटलं तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती हे प्रोजेक्ट असेल। पण भविष्यात येणारं मेट्रो स्टेशनचा जर आपण विचार केला तर तुम्ही भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन तुमच्या घरापासून साधारणतः 7 मिनिटाच्या अंतरावरती हे जे मेट्रो स्टेशन भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन तुम्हाला 100% मिळू शकतं, जे येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये ते मेट्रो स्टेशन चालू होईल। तुमच्या घरातनं जर तुम्ही बघितलं तर मुलांना खेळण्यासाठी एवढं मोठं मैदान हे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं आहे आणि हे बघा किती सुंदर असं व्ह्यू आहे, जिथे पिन ड्रॉप सायलेंट तुम्हाला खूप शांतता लाभते ह्या घरामध्ये। अशाच लोकांसाठी मला असं वाटते हॉस्पिटल आणि त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर 1 किलोमीटरच्या अंतरावरती हॉस्पिटल असेल आणि बाकी भाजीपाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खाली कमर्शियल आहेत, तिथे नक्कीच त्या गोष्टी उपलब्ध आहेत। हा जो त्याचा फ्लॅट बघितलं तुम्ही तर हा बघा त्याचा हा मोठा हॉल असणार आहे आणि ज्यावेळेला ह्या फ्लॅटमध्ये आपण आतमध्ये किंवा बाहेर जाण्याचा विचार करणार आहोत त्यावेळेला तुम्ही ह्या साईडला बघू शकता 2 फ्लॅट त्या साईडला आहेत, 2 फ्लॅट ह्या साईडला आहे आणि समोरच हा एक फ्लॅट असणार आहे, जो आतमध्ये जाताना त्याची वेस्ट म्हणजे हवेचं जे आहे प्रमाण ते जास्त असेल आणि बाहेर जाताना ईस्ट अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे। तुम्ही हॉलची साईज बघू शकता आणि हॉलनंतर तुम्हाला इथे तुमच्या ह्याच्यामध्ये प्रॉपर ड्राय बाल्कनी, ज्याला सकाळचं ऊन असं किंवा असं ऊन वगैरे हे सगळ्या गोष्टी हव्या असेल, संध्याकाळचं ऊन मात्र तुमच्या घरात येईल, सकाळचं ऊन मात्र घरात येणार नाही आणि संध्याकाळची हवा मात्र तुमच्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने येईल। ज्या लोकांना असं निसर्गरम्य वातावरणात राहायचं आहे त्या लोकांसाठी मला असं वाटतं हा फ्लॅट चांगला नक्की असू शकतो। ह्याचा मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 3000 रुपये मेंटेनन्स त्या घराचा असतो आणि इमिडिएटली आपण हॉलमधनं ह्या साईडला जर आलो तर तुम्हाला इथे प्रॉपर वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम ह्या पद्धतीनं दिलेलं आहे। अधिक ह्या साईडला तुम्हाला ड्राय बाल्कनीचा स्पेस, थोडासा स्टँडिंग बाल्कनी टाईप ह्या साईडला नक्की अवेलेबल आहे। फ्लॅट तसं बघितलं तर नवा कोरा अनयूज अनटच आहे। फ्लॅटमध्ये साफसफाईची माती पडलेली आहे, साफसफाई केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने होऊन जाईल। इथे परत आलं तुम्हाला इथे किचन आहे, जे किचन तुमचं 2 साईडला प्लॅटफॉर्म असल्यावर किचन आहे। हा जर आपण खिडकी ओपन केली तुमची हवा इकडनं प्रॉपर संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला इथे मिळणार आहे। आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण ह्या साईडला जाणार आहोत त्या बघा इथे तुम्हाला खूप मोठी जागा आहे, जी तुम्ही इथे कपाट वगैरे मोठं बनवू शकता अशा पद्धतीनं। आणि त्याच्यानंतर अपोजिट डायरेक्शनला जर आपलं तर छोटा रूम जो लहान मुलांसाठी असू शकतो तो हा छोटासा रूम आहे आणि ह्या रूमला पण तुम्हाला जर बघितलं तर स्टँडिंग बाल्कनी ह्या साईडला आहे आणि व्ह्यू वाईज जर बघितलं तर तुम्हाला ग्रीन व्ह्यू हा तुमच्या बिल्डिंग समोर शाश्वत म्हणजे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत हा व्ह्यू असाच राहणार आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही। मग शेवटचा हा आपला मास्टर बेडरूम असणार आहे, जे साईज जर बघितली तर त्याची साईज पण चांगली मोठी आहे, जिथे तुम्ही बघू शकता ह्या साईडला जर आला इथं कपाट तुम्ही बनवायचं आणि कपाटाच्या साईडला हे इथं असं असणार आहे आणि त्याच्या अपोजिटला जर आपण आलो तर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं चांगलं मस्त मोठं तुम्हाला इकडं मिळेल। हा फ्लॅट बिलकुलही वापरलेला नाही आहे, त्याच्यामुळे थोडं घाण आहे, फरशी वगैरे पुसायला लागतील आणि जगवरचं फिटिंग वगैरे तुम्हाला इथे तुमच्या याच्यामध्ये लागलेलं आहे। हे जे ओनर आहेत ह्या ओनरला हा फ्लॅट काढायचा आहे, त्याच्यामुळे यांनी आपल्याला सांगितलं की बाबा हा फ्लॅट माझा विकून द्या, कारण ह्याच्यावरती लोन वगैरे काही नाही आहे। त्याच्यामुळे यांनी सांगताना आपल्याला 78 लाख रुपये, त्यांनी 78 लाख रुपये त्याची किंमत आपल्याला सांगितलेली आहे। 78मध्ये ते कमी करण्याचा त्यांचा मानस आहे, 78मध्ये ते कमी करतील, पण आपलं पेमेंट वगैरे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला हा फ्लॅट अशा पद्धतीने मिळेल। इथे सोसायटी वगैरे सगळं झालेलं आहे, स्विमिंग पूल नाही आहे, बाकी क्लब हाऊस आहे, गार्डन आहे, मस्त आहे। तसं जर कमी याच्यामध्ये जर बघितलं तर ही चांगली प्रॉपर्टी आहे। जर कोणाला ही प्रॉपर्टी बघायची असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।